मोरगिरी किल्ला करण्यासाठी सकाळी 5:30 वाजता घर सोडलेले आम्ही 8 वाजेपर्यंत लोणावळ्यामध्ये पोचलो. तेही सावकाश आणि आरामात. वाटेत खूप थंडी आणि गारवा होता. मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात. आज आपण आलो आहेत लोणावळ्यात मोरगिरीचा किल्ला करायला. तुम्ही माझ्या मागे बघतात पाटी ही मोरगिरीच्या किल्ल्याला जाणारा दिशादर्शक. आणि मी आणि माझा मित्र संतोष सुपे आम्ही दोघंच आलो आहेत, कारण आमच्या ग्रुपमध्ये जास्त कोण अवेलेबल नव्हते. तर आम्ही दोघं आलो आहेत, 2 आमच्या बाईक्स घेऊन आलो आहेत. आणि आता आम्ही मोरगिरीचा ट्रेक चालू करतो आहे. 9 वाजलेले आहेत. आम्ही सकाळी 5:30 वाजता चालू केलेलं आमच्या इथून. म्हणजे मी तर ठाण्यावरून 5:30ला चालू केलेला आणि आता 9 वाजता पोचलो आहे आरामात. तर भेटूया थोड्या वेळात. आणि आता तुम्ही बघतायत मोरगिरीचा हा फलक, किल्ले मोरगिरी आणि सूचना त्याच्यावरती लिहिली आहे. मोरगिरीला जाताना पहिल्याच आपल्याला बोर्ड लागला आहे मोरगिरीचा दिशादर्शक. आणि मी आणि संतोष सुपे असे 2च आमचे या ट्रेकचे पार्टनर आहेत. अर्धा पाऊण तासाची चढाई चढून आल्यावर आम्हाला हे सुंदर असे पठार समोर आले. या पठारावर चालत असताना आम्हाला समोरच तो दृश्यात पडतोय तो आहे मोरगिरीचा किल्ला. तर मित्रांनो, तुम्ही समोर बघतायत तो आहे आपला आजचा मोरगिरीचा किल्ला. आणि तिथंच आपल्याला जायचं. समोरची जी पिंडाकार टेकडी दिसते त्या टेकडीवरती जायचं आपल्याला. मोरगिरीचा किल्ला. मित्रांनो, आता तुम्ही बघतायत हा ज्या ही घळ आहे जी, त्या घळीतनं आपण आलेलो आहेत पहिली मधल्या. आणि हा पठार असा पार करून आपण चाललो आहेत परत मोरगिरीसाठी हा रस्ता. आणि तुम्ही बघू शकता मागे सुंदर दृश्य. तर आता आपण बघतायत गडावरील जाण्याच्या ठिकाणी एक अशी वस्तू बनवली आहे जेणेकरून आपल्यासाठी ते एक प्रेरणादायी बनेल मोरगिरी किल्ल्यावरील. हे बघतायत आपण शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचे एक स्मारक. दिशादर्शक गडावरती लावलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही बघतायत आता आपण हा पठार पार करून आलोत. सरळ रेषेत पूर्ण तो पार करून आलोत आपण. आणि ही सरळ चढाई आहे, एकदम थकवणारी चढाई आहे. पूर्ण मातीचे आहेत, सांभाळून या. खूप सरळ चढाई आहे मित्रांनो. आणि मातीचा पॅच आहे पूर्ण. पाय घसरतोय
पण लक्षात ठेवा, सांभाळून या म्हणजे काही होणार नाही. आणि काठी जवळ ठेवा एक. मित्रांनो, आता तुम्ही बघणार आहेत मोरगिरी गडावरील जाताना पहिला रशीचा पॅच, जिथे तुम्हाला रशी धरूनच जायचं आहे. तुम्ही बघतायत संतोष कसा चाललाय, पकड. तुम्ही बघतायत संतोष कसा सराईतपणे रशीला पकडून वरती चढला आहे. थोडा कठीण आहे, पण जर सांभाळून चढला तर वर पोचल्यावरती संतोषने सुद्धा माझे वरती चढण्याचे दृश्य या व्हिडिओमध्ये कॅप्चर केले. तुम्ही बघू शकता या चढाईमध्ये किती धोका आहे. आपण बघताय सरळ चढाई आहे, रशीला पकडून सांभाळून वरती आपल्याला चढायचं असते का. आणि चढताना आपल्याला दिसतोय मागे असा हा आता आपण गडाच्या पायथ्याशी थोडं वरती आलोय. चला, आणि तुम्ही पुढे जाऊन बघू आपण. एक शिडीचा पॅच आहे वरती, तो चढून जायचा आहे. मग कातळ तुम्हाला दिसते शिड्या, लोखंडी शिड्या, आणि वरती कातळ पायऱ्या. आपल्याला ते चढून जायचं. आता संतोष चालला आपला. आता तुम्ही बघतायत पायथ्याशी ह्या अशा आपण आलो आहे. थोडंसंच वरती जायचं आता आपल्याला. पठार हे सगळं चढून आलो आपण. आणि इथे सगळीकडे शेंदूर लावलं आहे सगळ्या डोंगरामध्ये. आयडिया नाही मला त्याच्याबद्दल काय आहे. नाही, इथे पूजा बिजा होत असेल. एक पाण्याचं टाकं आहे इथे, चांगलं आहे पाण्याचं टाकं. हां, आणि हे तुम्ही बघताय घर. माणसं येतात रे इथे. गडावर जाताना हे अजून एक दुसरं पाण्याचं टाकं दिसलंय आपल्याला. अजून एक पाण्याचं टाकं, चांगलं नाही, गाळ आहे त्याच्यामध्ये. मागे बा. ओके, ठीक आहे. आता आपण बघतोय गडावरील जात माता. जात माता आहे काय, जाख आहे काय, जाख माता मंदिर, देवीचं मंदिर आहे. हे बघताय एक पाण्याचं टाकं आहे बाजूला. आणि चांगलं असं कोरीव मंदिर आहे. पाषाण याच्यामध्ये. आणि तुम्ही बघताय हे जाख माता मंदिर, मोरगिरी गडावरील जाख माता मंदिर.
आणि त्या बाजूला असलेले पाण्याचे तळे. या शिड्यांनी वरती चढायचं आहे. बघ मागे. हा हा. आणि मध्ये ठेवला ना की तो मी बरोबर हे करू शकतो असं. बस असंच ठेव. बस. आपण बघतात कातळात कोरलेल्या पायऱ्या गडाच्या किनाऱ्याला लागल्यात. लोखंडाची शिडी चढून गेल्यावर आता त्या आपल्याला चढायच्यात. चढल्यावरती भेटूया. कातळातील पायऱ्या चढून आल्यावरती आपल्याला दिसणारा हा सुंदर देखावा आता तुम्ही बघणार आहात. वरती जाताना थोडं सांभाळून जावं लागतंय. आणि मग आता पुढे काही नसेल आहे ना, पण एक राऊंड मारून आलो. आता आपल्या दृष्टीस पडणारा लेक आहे. सुप्रसिद्ध असा हा पावना लेक आहे. पावना लेकच्या हा आजूबाजूचा परिसर दिसतोय आपल्याला. आणि आता आपल्या दृष्टीस पडतो आहे तो आहे तुंग आणि हा त्याच्या आजूबाजूचा परिसर. बघतायत आम्हाला अजून एक ग्रुप जॉईन झालाय 2 मुलांचा. सगळे चढतायत मोरगडी. तर अशा प्रकारे 9:15 वाजता चालू केलेला ट्रेक जवळजवळ 11 वाजायला आलेत आणि आम्ही गड माथ्यावर पोचलोय. गडमाथा बघण्यासारखं काही नाही आहे. बघू आता काय काय दिसतंय. एक झेंडाचा पोल आहे पण झेंडा नाही आहे. टेहाळणी बुरुज आहे हा. परफेक्ट. यस. पायड्या नाही. यस. आगे फिरव. मित्रांनो, तुम्ही समोर बघताय पावना लेक आणि त्याच्या आजूबाजूचा सुंदर असा हा परिसर या मोरगिरी किल्ल्यावरून दिसतोय आपल्याला. मित्रांनो, 11:07 झाल्यात आणि 11:07 नंतर आता आम्ही लगेच हा मोरगिरी किल्ला उतरण्याच्या मार्गावर लागलो आहेत. कारण जास्त बघण्यासारखं काही नाही आहे. तर आता हा एक किल्ला करून आता दुसऱ्या किल्ल्याच्या ट्रेकिंगसाठी आम्ही निघणार आहोत बघण्यासाठी. तर चला भेटूया दुसऱ्या किल्ल्यावरती. तोपर्यंत जय शिवराय. आता आम्ही परत उतरण्याच्या मार्गावर तुम्ही बघतायत जी शिडी मगाशी चढलेली त्या शिडीने आपण उतरतोय. तो चालूच ठेवतो. चल. यस.
तुम्ही बघतायत माझा मित्र कसा उतरतोय या साईडला, कारण पुढे डायरेक्ट डीप आहे. हे एक रस्सी पकडून ठेव. हा येईल उतर उतर सांभाळून. डन. संतोषचं उतरून झाल्यावर संतोषने सुद्धा माझी उतरण्याची व्हिडिओ कॅप्चर केलेली तुम्ही बघू शकता. मी कसा या रशीने उतरणार आहे. मी पहिला तर माझी हातातली काठी साईडला फेकून दिली, जेणेकरून मला माझ्या दोन्ही हातांचा उपयोग करून त्या रशीला धरून खाली उतरताना फेकलेली काठी मला उतरण्याच्या वेळेला परत आधार म्हणून हवी होती. त्याकरिता मी परत त्या काठीजवळ गेलो आणि माझी काठी मी परत खालती संतोषजवळ फेकली आणि नंतर परत उतरायच्या रशीच्या साहाय्याने उतरायला चालू केले. तुम्ही बघता उतरणं हे खूपच अवघड होते. आता आम्ही परत उतरतोय, म्हणजे उतरायला चालू केलं मगाशीच 11 वाजता. आम्हाला वरती पोहोचायला 2 तास लागले. गड बघायला जास्त वेळ नाही, कारण काय बघण्यासारखं जास्त नाही आहे. तर जास्त न थांबता आम्ही परत उतरायला चालू केलं. बस आम्ही 10 मिनटं थांबलो असेल गडावर. गडाचा आजूबाजूचा नजारे बघितले आणि परत उतरायला चालू केले. आता बघू आपण किती मिनिटात म्हणजे किती तासात खाली पोचतो, तर कळवतो तुम्हाला. तर मित्रांनो, अशा प्रकारे 3.5 तासात आमचा हा गड सर करून झालेला आहे. मागच्या डोंगरांच्या मागे मोरगिरीचा किल्ला आहे आणि आता आमचा 9:15 चालू केलेला आहे. आता वाजले किती 11:15 झालेले आहेत आणि हा आमचा मोरगिरीचा किल्ला झाला. आता आम्ही नेक्स्ट किल्ल्याला झालो आहे. 12:30 झालेले आहेत. आता संतोष चालला आहे लोहगड
विसापूरला आणि मी चालू आहे तुंग आणि तिकोनाला. तर अशा प्रकारे आता आम्ही सेपरेट होणार आहोत आणि आमचे पुढचे ट्रेक कंप्लीट करणार आहोत. आजच्या दिवसात अजून 2 किल्ले करायचे आहेत. तर भेटूया नंतर. चलो बाय.